यासाठी इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे, ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. इसेन्स घालून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून होईल इतपत बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून होईल इतपत खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि हे देखील छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे फेटताना एकाच दिशेने फेटून घ्यावं. आता हे बॅटर केकच्या टीनमध्ये मी घालून घेते. केकचा टीन मी तूप लावून ग्रीस करून घेतला होता आणि त्याच्यावर थोडासा मैदा मी कोट करून घेतला होता. आता केक टीनमध्ये बॅटर घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने 3 ते 4 वेळा याला टॅप करून घ्यायचं आहे आणि गार्निशिंगसाठी वरती मी बदाम घालून घेते, बदामाचे काप. इथे कढई लो टू मीडियम हीटवरच गरम करून घ्यायची आहे. तर कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये एक स्टीलचं स्टँड ठेवून घेते आणि त्याच्यावर हा केकचा टीन घालून घेते. केकचा टीन ठेवल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा ते झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि साधारण 30 ते 35 मिनिट याला बेक करून घ्यायचं आहे. तर 35 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय केक तयार झालेला आहे. तो चेक करून घेऊया. चेक करताना नेहमी केकच्या टीनच्या बरोबर मध्ये टूथपिक किंवा सुरी घालून तुम्ही चेक करू शकता. आता मी इथे चाकूने चेक केले तर चाकू व्यवस्थित क्लीन आलेला आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता हा केकचा टीन मी थंड करून घेते. केकचा टीन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक डिमोल्ड करायचा, नाहीतर केक तुटू शकतो. तर इथे तुम्ही बघताय अगदी इझिली हा केक निघत आहे, डिमोल्ड होतोय आणि याला छान जाळी देखील पडलेली आहे. इथे तुम्ही बघू शकताय सुपर सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय याला जाळी व्यवस्थित छान अशी पडलेली आहे. आता याला कट करून दाखवते. तर इथे बघू शकताय केक आपला सुंदर असा